नमस्कार, घरचा स्वादमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हाईट पास्ता। आता आपण सामग्री बघूया। मी ह्या प्रकारे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्यांची एक पाकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर मी इथे शिमला मिर्च घेतलेली आहे आणि त्याला अशी चौकोन आकाराने कापून घेतलेली आहे। आता मी इथे बॉईल करून पास्ता घेतलेला आहे, त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे, शिमला मिर्च, कॉर्नफ्लावर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि बटर। सर्वात प्रथम आपण इथे बटर घेऊया। आता ह्या बटरमध्ये मी चॉप केलेला कांदा आणि शिमला मिर्च फ्राय करून घेणार आहे। छान प्रकारे आपण ह्यांना फ्राय करून घेऊया। या प्रकारे हे इथे फ्राय झालेले आहे। त्यामध्ये मी कॉर्नफ्लावर ॲड करते। याचबरोबर आपण इथे 1 वाटी दूध ॲड करूया आणि ह्याची अशी व्हाईट सॉस ह्याचा बनवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी हलकंसं पाणी ॲड करणार आहे। तुम्ही पाहू शकता या प्रकारे हा आपला सॉस रेडी होतो, व्हाईट सॉस। आणि मी ह्याच्यात परत थोडंसं दूध ॲड केलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो ॲड करून घेऊया। त्याचबरोबर मी चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करून घेणार आहे। आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि हा आपण बॉईल केलेला पास्ता ॲड करूया। आणि साईडला मी कॉर्न उकडत ठेवलेले आहे, ते बॉईल झाले की आपण ह्याच्यामध्ये कॉर्न ॲड करून घेऊयात। या प्रकारे माझी कॉर्न इथे झालेले आहेत उकळून। आता ह्याला आपण 2 ते 3 उकळी येऊस्तोवर शिजवून घेऊया एकत्र आणि गॅस बंद करूयात। तुम्ही पाहू शकता हा खूप असा सुंदर आपला हॉटेलसारखा जसा बाहेर मिळतो तसाच क्रीमी आणि व्हाईट सॉसमध्ये हा खूप छान असा दिसतो आहे। जसं स्ट्रक्चर खूप छान आहे, सेम जसं हॉटेलमध्ये मिळतं तसंच आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। तुमच्या मुलांना बाहेरचं फूड खाऊ घालण्यापेक्षा आपण घरगुती आपल्या समोर बनवलेलं फूड खाऊ घालू शकता। तुम्हाला जर हा व्हाईट सॉसचा पास्ता आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा घरच्या स्वादला आणि नवीन व्हिडिओची वाट पहा।